1835 ते 1840 पर्यंत भारत जगातील मोठा एक्सपोर्ट करणारा देश होता। अफू, कॉटन, सिल्क, मसाले, साखर इत्यादी अनेक वस्तू भारत जगाला पुरवत होता। जणू काही भारत अख्ख्या मार्केटचा बादशाह होता। त्या पूर्ण व्यापारापैकी भारताचा वाटा त्या 30% इतका भला मोठा होता। पण 1890 येता येता भारताचा वाटा फक्त 2% इतका राहिला। सोने की चिडिया असणारा हा भारत देश गरिबांचा देश बनून राहिला। पण त्यामागे कारणे काय आहेत? चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचीच मी काही कारणे सांगणार आहे। अठराशे 57च्या उठावानंतर भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिशांच्या ताब्यात गेला। त्यानंतर ब्रिटिशांनी भारतीय मालावर भरमसाठ कर आकारला। भारताकडून जो स्वस्तात माल घेऊन इंग्लंडमध्ये प्रोसेस करून भारतातच विकला जाऊ लागला, तो पण महागड्या किमतीमध्ये। भारताला लुबाडण्याचा हा दुसरा प्रकार। एवढा मोठा भारत देश या डझनभर इंग्रजांनी कसा काय बरं सांभाळला असेल? त्याचं उत्तर सोपं आहे मित्रांनो, कारण त्यांनी भारतातल्या लोकांनाच भारतीयांना हँडल करण्यासाठी कामाला लावलं। म्हणजे थोडक्यात त्यांनी भारतीयांना नोकऱ्या तर दिल्या, पण कवडी मोल भावा। तसेच पोलीस आणि सैनिक पदासाठी सुद्धा भारतीय लोकांना निवडलं जाऊ लागलं। कमी वेतनमध्ये खूप सारं काम त्यांच्याकडून करून घेतलं जाऊ लागलं। इंग्रजांनी पारंपरिक भारतीय व्यवसाय बंद करून टाकले, त्यामुळे गरिबांचा रोजगार बंद झाला। भारतीय कंपन्यांची उत्पादने कमी करून टाकली। तसेच त्यांनी तयार केलेल्या प्रोडक्टच्या किमती सुद्धा अत्यंत कमी करून टाकल्या। त्यामुळे आपोआपच इंग्रजांनी आणलेल्या वस्तू बाजारामध्ये स्वस्त झाल्या। इंग्रजांनी इंग्लंडहून आणलेले कपडे भारतामध्ये स्वस्तात विकायला सुरुवात केली। त्यामुळे भारतीय लोकांना खादीचे कपडे महाग वाटायला सुरुवात झाली। परिणामी भारतीय खादी उद्योगाचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली। ज्याप्रमाणे ब्रिटिशांनी भारतीय व्यापाऱ्यांचा टॅक्स वसूल करून जशी बर्बादी केली, त्याचप्रमाणे आता सुद्धा भारतीय व्यापाऱ्यांची तीच परिस्थिती आहे। काही वस्तूंवर तर इतका टॅक्स लावला जात आहे की भारतीय व्यापाऱ्यांचं जगणंच मुश्किल झालेलं आहे। काही लोक बोलतात की इंग्रजांमुळे भारत देश सुधारला, भारतामध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली। मला त्या लोकांना असं सांगावंसं वाटतं की इंग्रजांमुळे भारत सुधारला नाही, म्हणजे इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी भारतामध्ये बदल करायला सुरुवात केली। जसे की भारतामध्ये त्यांनी प्रथम रेल्वे आणली, पण ही खरं म्हणजे त्यांच्या फायद्यासाठीच होती। इंग्रज जर आपला एवढा विचार करत असते भारत सुधारण्याचा, तर भारताची लूट त्यांनी एवढी कधीच केली नसती। तुम्हाला जर ही व्हिडिओ पटली तर तुम्ही ही व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये।